मी आधीच म्हटलं होतं, हा व्हिडिओ करायला तसे 3-4 दिवस जरी लेट झालेलं असलं, तरी मी तुम्हाला आधीच मुद्दा सांगितलेला होता, की ओबीसी विरुद्ध जरांगे म्हणण्यापेक्षा भुजबळ विरुद्ध जरांगे लागत नाही. या लढाईमध्ये भुजबळ ओबीसी नेत्यांनाच टार्गेट करतील. भुजबळांना ओबीसी नेते मोठे होऊ द्यायचे नाहीयेत. भुजबळांना स्वतःला ओबीसी नेता बनायचं नाहीये. तर गोपीनाथ मुंडेंचा मुद्दा आत्ताच छिडून धनंजय मुंडेच वारसदार सांगून पंकजा मुंडेंना टॅकल करण्यासाठी भुजबळांनी बीडचं मैदान निवडलं. का हे ठरलेलं होतं? का प्रश्न नाही पडला? आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघाही भाऊ बहिणींचं जुळलं, तर मग धनंजय मुंडेने समोर यायला पाहिजे होतं की ज्यावेळी माझा पडता काळ सुरू होता त्यावेळी हीच माझी बहीण माझ्यापाशी तासनतास बसून मला सांत्वन देत होती. तीच बहीण माझ्या चुलत्यांची खरी राजकीय वारसदार आहे. भुजबळ साहेबांनी जे स्टेटमेंट केलं असेल ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, पण मी वारसदारावरून कुठलाही मुद्दा उचलत नाही. पंकजा मुंडेच राजकीय वारसदार म्हणायला पाहिजे होतं. म्हणजे भाऊ बहिणींचं जे नातं पुन्हा पहिल्यासारखंच झालंय. तर धनंजय मुंडेंनी आपली बहीण आपल्या पडत्या काळात सोबत होती, तर आता तिचा पडता काळ येऊ द्यायचा नसेल तर आपण ठामपणे उभा आहोत हे सांगणं गरजेचं नव्हतं. पण धनंजय मुंडे तर चष्मा लावून जे जे होईल ते पाहावे या भूमिकेत आले. म्हणून मी म्हटलं होतं की नागपूरची वडेट्टीवारांची सभा जिथे भुजबळ पंकजा मुंडे कोणीही नव्हतं, भुजबळांची बीडमधील सभा जिथे पंकजा मुंडे वडेट्टीवार कोणीही नव्हतं. आणि मी म्हटलं तेच घडलं की या मुद्द्यावरून जरांग यांना टॅकल कमी करण्यापेक्षा पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदार आहे की नाही वडेट्टीवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. राजकारणात हे ते सांगून ओबीसीचं नेतृत्व आणि पुन्हा धनंजय मुंडेंना आपल्या बाजूने करून पंकजा मुंडें टार्गेट नाही केलं का? कारण भुजबळांच्या स्टेजवरती पंकजा मुंडे नव्हत्या म्हणून की काय? पंकजा मुंडेचं स्वतंत्र ओबीसी नेतृत्व ओबीसी नेत्या म्हणून तयार केलेलं वलय धोक्यात आणून भुजबळांना ते वलय हवं प्रश्न नाहीये. ओबीसीच्या मोर्चासाठी ओबीसींच्या एकत्रीकरणासाठी आंदोलनासाठी सभेसाठी बीडच का निवडलं प्रश्न नाहीये. धनंजय मुंडेंना स्टेज मिळालं. मी म्हटलं होतं पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा असो किंवा भुजबळांचा मेळावा असो, दोन्ही याला धनंजय मुंडे घुसून त्यांनी स्टेज मिळवलं, आपलं वाहवाही करून घेतली. बरं, करुणा मुंडेंची भाषा फिरली. धनंजय मुंडेच गोपीनाथ मुंडेचे राजकीय वारसदार या करुणा मुंडे बोलतायत, ज्या करुणा मुंडे धनंजय मुंडेंना एकाही बाजूला पुढे जाताना जो अंगावर येईल त्याला शिंगावर घ्या. धनंजय मुंडेच्या स्टेटमेंटला करुणा मुंडे बोलले मला घे ना अंगावर शिंगावर. त्या करुणा मुंडे सुद्धा म्हणतायत की गोपीनाथ मुंडेचे राजकीय वारसदार धनंजय मुंडेच. मोठं राजकारण झालं. आणि म्हणून सध्याच्या घडीला ओबीसींना काय भेटलं, ओबीसींना किती भेटलं आणि जरांगे हा मुद्दा नाहीये. सध्याच्या घडीला हा मुद्दा मोठा आहे की ओबीसी नेता होण्याचा चालून आलेला चान्स प्रकाश सोळंकी असू द्यात किंवा छगन भुजबळ असू द्यात, दोन्ही नेते आता राजकीय रिटायरमेंटला आहेत. ते जेवढे राजकीय प्रयोग करायचे ते शेवटपर्यंत करतील आणि ते करत असताना ते अनेक लोक फोडतील. त्याच फोडाफोडीचा भाग धनंजय मुंडे तर नाही आहेत. जेव्हा धनंजय मुंडे त्यांच्या भाषेमध्ये त्यांचा पडता काळ सुरू होता त्यावेळी हेच छगन भुजबळ त्यांच्या पाठीशी उभे होते असं त्यांचं मत होतं. त्यांचं मंत्रिपद मला नको असं छगन भुजबळ सांगत होते. आज जर त्यांना क्लीन चिट भेटत असेल, ते माझं मंत्रिपद मागत असेल तर मी धनंजय मुंडेंना द्यायला तयार आहे. एवढी वाहवाई, एवढं गोडवा, एवढं प्रेम उतू जातंय म्हटल्यानंतर धनंजय मुंडेंना छगन भुजबळांनी आपल्या साईडने वळवण्याचा हा किबिलमाना प्रयत्न होता आणि धनंजय मुंडेंना आपल्याकडे घेण्यासाठी पंकजा मुंडेंना पुन्हा राजकीय बळी बनवलं जातंय का? पंकजा मुंडे कुणातच नसतात, आध्यातही नसतात, मध्यातही नसतात. ते खरं स्टेटमेंट करतात, त्यानंतर त्या स्वार काही त्या मुद्द्यावर बोलत नाहीत, खेचत ताणत नाहीत. ही पंकजा मुंडेंची वेगळी खासियत आहे. आणि म्हणून पंकजा मुंडेंच्या मागे उभा राहणारा जो वंजारी समाज आहे किंवा ओबीसी समाज आहे तो वेगळा पडतो. त्या पंकजा मुंडेंनी ते तिथे थोपवण्यासाठी इकडून भुजबळ तिकडून धनंजय मुंडे तर आलेले नाहीयेत ना. छगन भुजबळांनी केलं काय? छगन भुजबळांनी सत्तेत राहून मंत्रिपद घेऊन त्यांचाच पक्षाचे नेते अजित पवारांना अडचणीत आणलं. ते अजित पवारांचे होऊ शकले नाही, ते फडणवीसांनाही अडचणीत आणतायत, ते अनेक लोकांना अडचणीत आणतायत. आता पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यातही दरे वाढवतात ना.
नाशिक निवडायचं होतं सदेसाठी बीडच का? आणि त्यामुळे मनोज जरांगेंना टॅकल करता करता ओबीसी त्यांचं स्वतःचं नेतृत्व तर तयार करतील, पण हे करत असताना पंकजा मुंडेंना सावध होणं गरजेचं आहे. कारण जरांगे या व्यक्तीला कुठलं पद नकोय, मंत्रिपद होण्याची आशा नाही, मुख्यमंत्रीपदापर्यंत जायचं नाही, ग्रामपंचायतचं सरपंचही त्यांना व्हायचं नाहीये. त्यांनी कोणाला शिव्या दिल्या काय, कोणाच्या अंगावर गेले काय, कोणाची आई बहीण काढली काय, राजकीय लोकांची सांगते, त्यांना त्याचा फरक पडणार नाही. कारण त्यांना कुठून लोकांची मतं घ्यायची नाही. आणि जोपर्यंत त्यांच्या मागे त्यांचा समाज उभा आहे तोपर्यंत जरांग्यांना कोणी त्यांचं काहीच वाकडं करू शकत नाही. पण तुम्हाला ज्यांचे पद सांभाळायचे त्या लोकांना तर भान ठेवावंच लागेल. कारण जरांग्यांनी काहीतरी स्टेटमेंट खालच्या लेवलचं केलं, तुम्ही त्यांना चौथी पासे म्हणून बाजूला केलं, पण तुम्ही तर मंत्री लेवलचे लोक आहेत. तुम्ही त्या मोर्चामध्ये, त्या सभेमध्ये खालच्याच लेवलची भाषा वापरली की दारुडे बेवडे, मनोज जरांगेसोबत मुंबईला जे लोक होते ते सगळे बेवडे होते, वारू तस्कर होते, चोरी करणारे होते, हे सांगून भुजबळांनी मराठ्यांना बसलं नाही, अंगावर घेतलं नाही. ही खालच्या लेवलची भाषा झाली नाही? जरांगे हे बेवडे दारुडेत असं सांगून बोलणं, हेही एका समाजाच्या रोष अंगावर ओढून घेणं नाही. त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं, मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक तरी काय? प्रश्न नाहीयेत, व्यक्त व्हा या मुद्द्यावर. तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. भुजबळांनी पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदार नसून धनंजय मुंडे राजकीय वारस हे सांगून पुन्हा एकदा दुखरी नस किंवा गडे मोडदे बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय का? धनंजय मुंडे पंकजा मुंडे याच मुद्द्यामुळे वेगळे झाले होते, मंत्रिपद दोघांनाही भेटली होती, दोघेही आमदार झाले होते, सगळंच ठीकठाक चाललं होतं. मग आता फक्त धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, त्यांना ते पुन्हा मिळवून द्यायचे, त्यासाठी हा केविलवाना प्रयोगिक पंकजा मुंडेंनी विचार करावा. या मुद्द्यावर तुम्ही तुमचं मत मांडा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.